नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण EDTA झिंक या खताविषयी माहिती पाहणार आहे. तर त्यामध्ये झिंकची कमतरता आपल्या पिकांमध्ये कशी ओळखायची, त्याचबरोबर झिंक खताचे आपल्या पिकांमध्ये काय फायदे होतात ती माहिती आज आपण जाणून घेणार आहे. झिंक एक सूक्ष्म पोषक घटक आहे. तर आता आपण जाणून घेऊया की पिकांमध्ये झिंकची कमतरता कशी ओळखायची. तर पानांच्या काढापासून सुरुवात होऊन पाने पिवळे पडतात, मुख्य शिरा मात्र हिरव्याच राहतात. त्याचबरोबर आपल्या पिकांची वाढ खुंटते. तर ही काही पिकांमध्ये झिंकच्या कमतरतेची लक्षणं आहेत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर ही माझ्या ऊसामध्ये झिंकच्या कमतरतेचं लक्षण आहे. तर पिकामध्ये झिंक या खताचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर पिकांमध्ये ऑक्झिन या संजीवकाची निर्मिती करण्यासाठी झिंकची आवश्यकता असते. पिकांमध्ये झिंकची कमतरता दूर होते आणि पिकांना चांगली काळोखी येते. पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली होते. पिकांमध्ये शेंड्याची वाढ होते. रोगप्रतिकारक शक्ती पिकांची चांगली होते. पिकांमध्ये एन्झाईम्स ॲक्टिवेट होतात. पिकांमध्ये मुळांची वाढ चांगली होते. फळे आणि फुलांची वाढ होते आणि पिकाचे उत्पादन वाढले जाते. तर असे भरपूर फायदे आपल्याला झिंकच्या वापरामुळे होतात. या खताचा वापर आपल्याला कोणत्या पिकांमध्ये करायचा आहे ते जाणून घेऊया. तर ऊस, मका, कापूस, फळपिके, ज्वारी, कडधान्य, हरभरा, तूर, सोयाबीन, भात यासारख्या पिकांमध्ये आपण झिंकचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर ज्या पिकांमध्ये आपल्याला झिंकची कमतरता दाखवत आहे तिथे आपण याचा वापर करू शकतो. तर आता EDTA झिंक 12% याचा डोस आपल्याला घ्यायचा आहे एका एकरासाठी 250 ग्रॅम. तर नक्कीच मी या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.